लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थ आणि नंदिनीची फॅमिली समोरासमोर उभारलेली आहे. पार्थ आणि नंदिनीला मात्र हे माहीत नसतं. पार्थ अचानक नंदिनीला पाहतो आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर नंदिनीलाही धक्का बसलेला आहे. "नंदिनी, तुम्ही इथे कसं काय?" असा तो प्रश्न करतो आणि ते दोघेही एकमेकाकडे पाहतच राहतात. तेव्हा त्यांच्या लक्षात आलेलं आहे, की आपण जसं एकमेकाला ओळखतोय, त्यापेक्षाही खूप जास्त आपले आई-वडील एकमेकांना ओळखतायत. ते नुसते ओळखतच नाहीयेत, तर ते एकमेकाचे चांगले मित्र देखील आहेत, हे देखील आता त्यांच्या लक्षात आलेलं असतं. तर पार्थच्या आई-वडिलांना तसेच नंदिनीच्या आई देखील आश्चर्य वाटतंय. कारण पार्थ आणि नंदिनी हे एकमेकांना ओळखतायत. ते नुसते एकमेकांना ओळखत नाहीत, तर या अगोदर त्यांची भेट देखील झालेली आहे, ही गोष्ट आता आई समजलेली असते. तर इकडे काव्य आत येत असते आणि नेमकी तिची धडक झाली आहे, ती म्हणजे जीवाबरोबर. तिला माहीत नसतं, की जीवा देखील या पार्टीला आलेला आहे. सॉरी म्हणून जेव्हा तिच्याकडे पाहतो, तेव्हा दोघांची नजरानजर होते आणि या दोघांना देखील आश्चर्याचा मोठा धक्काच बसलाय. "जीवा, तू इथं कशाला आलायस?" "अरे, माझ्या घरचे इथं आहेत," असं तिनं डायरेक्ट त्याला म्हणलेले असते. जेव्हा म्हणतो, "हो, हॅलो, मी सुद्धा पार्टीसाठीच आलेलो आहे. मी काय तुझ्या मागं-मागं आलेलो नाहीये." असं जेव्हा क्लॅरिफिकेशन देतो, पण ती गोष्ट मात्र तिला काही पटत नाही. ती म्हणते, "तू नक्कीच माझ्या मागे आलेला असशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी इथं एकटी आलेली नाहीये. माझे आई-बाबा इथं आहेत आणि त्यांनी जर का मला तुझ्याबरोबर बघितलं ना, तर खूप मोठा राडा होईल. त्याचबरोबर माझी बहीण देखील इथं आहे. ती खूप स्मार्ट आहे. तुला माहिती आहे ना, आपण नुसतं बोलताना जरी पाहिलं ना, तर तिला समजणार आहे, की आपल्यामध्ये काय सुरू आहे ते." जेव्हा तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, की "अगं, मी तुझ्या मागं आलेलो नाहीये. माझे देखील आई-बाबा इथं आलेले आहेत." पण त्यावेळेस तिला मात्र ती गोष्ट पटत नसते. तिला असंच वाटत असतं, की जीवा नक्कीच आपल्या मागं आलेला असणार आहे. त्याने आपल्याला पाहिलं असणार आणि मग तो मागं-मागं या पार्टीमध्ये शिरला असणार. ती त्याला म्हणते, की "प्लीज आता या पार्टीमध्ये मागं-मागं फिरू नको. अन्यथा आपल्या दोघांची वाट लागणार आहे. मी तुला सांगते ना, थोडे काही दिवस आपण शांत राहणं गरजेचं आहे." हे सगळं ऐकत असताना जेव्हा म्हणतो, "जरा तू शांत बसशील का आणि विषय समजून घेशील का? मी देखील या पार्टीलाच आलेलो आहे. माझे आई-बाबा देखील या पार्टीला आलेले आहेत आणि ते सुद्धा तिकडे उभे आहेत." पण आता काव्याला मात्र ही गोष्ट पटत नसते. काव्या म्हणते, "तू सिरियसली सांगतोयस का गंमत करतोय ना? तेच मला कधी कळत नाही. पण मला तर आता वाटतंय तू काहीतरी गंमत करत आहेस. तर प्लीज इथं काही सुद्धा गंमत करू नको." असं म्हणून काव्य आता त्याच्यासमोरून निघून गेलेली असते. जीवा पण तिच्या मागे-मागे जातो. इकडे दोन्ही कुटुंबीय एकमेकांशी चांगलं बोलत आहेत आणि आई-बाबांना आश्चर्य वाटते, की हे दोघे देखील एकमेकांना ओळखतात. तेव्हा ते विचारतात, की "अरे, तुमची ओळख कसं काय एकमेकाशी?" तेव्हा ते सांगायला लागतात, की "अहो, एके दिवशी असंच आम्ही एकमेकांना भेटलो होतो." पार्थ सांगू लागतो, की "अहो, तुमची मुलगी अचानक माझ्या गाडीमध्ये येऊन बसली आणि त्यावेळेसच आमची ओळख झालेली आहे." तर इकडे आता काव्या आलेली असते. काव्या पाहते, की जीवा पुन्हा एकदा तिच्या मागे तिथेच येऊन उभारलेला आहे. पण आता त्याच्याजवळ त्याचे आई-वडील देखील आहेत. ही गोष्ट आता तिला समजलेली असते. म्हणजे जीवा खोटं बोलत नव्हता, तर तो खरोखरच आई-वडिलांबरोबर आलेला आहे, ही गोष्ट आता काव्याला समजलेली असते. ते दोघेही एकमेकांना असं दाखवत असतात, की ते दोघेही एकमेकांना ओळखत नाहीत. घरचे त्यांची ओळख करून देतात. ही माझी दुसरी मुलगी, ती म्हणजे काव्या. तर जीवाचे वडील देखील ओळख करून देतात. हा माझा दुसरा मुलगा जन्मोजय, त्याला आम्ही जीवा म्हणतो. मग जीवा काव्याच्या हातात हात देण्यासाठी हात पुढं करतो, पण काव्या मात्र त्याला नमस्कार करते आणि सर्वजण हसायला लागतात. हे दोघं एकमेकांना ओळखत असतील का नसतील हे मात्र आम्ही सांगू शकत नाही, असं म्हणून सर्वजण हसायला लागतात. तर आता जीवा आणि काव्य देखील एकमेकाकडे पाहून हसायला लागतात. जीवा मात्र तिची चेष्टा करत असतो. जीवाला ही गोष्ट खूपच चांगली वाटत असते, की आता तिच्या घरचे देखील आपल्या सर्वांच्या ओळखीचे आहेत. काव्याची ओळख करून देताना काव्याचे आई-वडील म्हणतात, की काव्या सध्या UPSCचा अभ्यास करते. IAS होण्याचं तिचं स्वप्न आहे. तेव्हा जीवाच्या घरचे देखील त्या गोष्टीची तारीफ करतात. तेवढ्यात दोघांचा मित्र म्हणजे भोसले तिथं येतो आणि सर्वांना म्हणतो, की "बरं झालं तुम्ही सहकुटुंब, सहपरिवार इथं आलात. तुम्हा दोघांना एकत्र पाहून मला किती आनंद झालाय मी सांगू शकत नाही." तेव्हा ते दोघेही भोसलेची गाठ घेतात आणि म्हणतात, "हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य होऊ शकलंय. आज तुझ्यामुळंच आम्ही इतक्या दिवसातून एकत्र आलेलो आहोत." दोघेही भोसलेचे आभार मानतात. त्यांनी आणलेले पुष्पगुच्छ भोसलेला देतात आणि त्यानंतर आपली 2 मुलं यांची ओळख करून देतात. हा माझा मुलगा पार्थ आणि जीवा अशी ओळख करून दिलेली आहे. तर त्याचबरोबर नंदिनीच्या वडिलांनी देखील माझी मुलगी नंदिनी, आरुषी अशी ओळख करून दिलेली आहे. त्याचबरोबर भोसलेसुद्धा त्याच्या मुलीची ओळख करून देतो. तो सांगतो, की ही माझी कन्या शनया. ती माझ्याबरोबर कन्स्ट्रक्शनमध्ये काम करते. शनिया तेथेच असते
आणि तेव्हा शनियाचं लक्ष जातं ते म्हणजे पार्थकडं. पार्थकडं पाहिल्याबरोबर ती त्याच्यावर एकदम फिदात झालेली असते. पार्थला पाहिल्या क्षणीच ती त्याच्या अक्षरशः प्रेमातच पडलेली आपल्याला पाहायला मिळतं. पण इकडे पार्थ आणि नंदिनी मात्र एकमेकांच्या जवळ आलेले आहेत आणि ते एकमेकांशी बोलत आहेत. असं काहीतरी होईल असं कधीच वाटलं नव्हतं, असं ते बोलत असतात. तर इकडे शनया आता तिच्या वडिलांजवळ आलेली असते आणि त्यांना म्हणत असते, की "हू इज धिस हँडसम गाय?" तेव्हा ते सांगतात, की "हा पार्थ देशमुख आहे." ती म्हणते, की "मला याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. मला तो आवडला आहे असं जरी म्हणलं तरी चालेल." असं ती डायरेक्ट वडिलांना म्हणते. तेव्हा वडील म्हणतात, "हो, अगोदर त्याच्याशी ओळख तरी करून घे. त्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण बघूया." आणि आता शनियाचं ठरलेलं असतं, की या पार्टीमध्ये आपण पार्थशी जवळीक साधायची आणि त्याच्याशी चांगली ओळख करायची. पण पार्थ मात्र नंदिनीच्या जवळच उभारलेला असतो. पार्थ नंदिनीजवळ असल्यामुळे त्याला खूप छान वाटत असतं. इतके दिवस तो फक्त तिची आठवण काढत असतो, पण आता नंदिनी स्वतः त्याच्याजवळ असते आणि त्याला नंदिनीबरोबर खूप वेळ घालवायचा असतो. नंदिनी देखील पार्थच्या जवळच असते. नंदिनी देखील त्याच्याशी खूप छान बोलत असते. ते दोघेही एकमेकांना म्हणत असतात, की असं वाटत नव्हतं, की आज आपण पुन्हा भेटू. त्या दिवशी झालेली अचानकची भेट म्हणजे देवाच्या मनामध्ये नक्की आपल्याविषयी काहीतरी वेगळं आहे, असं पार्थ म्हणतो. तेव्हा नंदिनी म्हणजे वेगळं म्हणजे काय आहे असं वाटतं. तेव्हा पार्थ थोडा गडबडतो आणि म्हणजे तो म्हणतो, वेगळं म्हणजे असं आपली मैत्री वाढावी असं देवाला वाटत असेल, असं मला वाटतं." तेव्हा नंदिनी हसायला लागते आणि म्हणते, "नक्की तुम्हाला हेच म्हणायचं होतं ना?" तेव्हा पार्थ देखील हसायला लागतो आणि म्हणतो, "हो, मला हेच म्हणायचं होतं." नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं, की पार्थला तिची संगत, तिची सोबत आवडत आहे. त्याचबरोबर नंदिनीला देखील त्याला सोडू वाटत नसतं. पार्थ नंदिनीला म्हणतो, की "तुम्हाला वाटत होतं का आज आपली अचानक अशी गाठभेट होऊ शकते?" नंदिनी म्हणते, "मी तर स्वप्नात देखील असा विचार केलेला नव्हता. मला असं वाटत होतं, की पुन्हा आपण भेटेल, पण कधी भेटेल काय माहिती. पण असं अचानक आपण भेटेल आणि आपल्या घरचे देखील एकमेकांच्या एवढे ओळखीचे असतील, असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं." आता इकडं शनियाची नजर मात्र पार्थवर पडलेली आहे. तिला काही केल्या पार्थशी बोलायचं आहे. पण पार्थ मात्र नंदिनीशी बोलत आहे आणि त्याला नंदिनीशी बोलण्यातच इंटरेस्ट आहे. तर इकडे पार्थच्या घरचे एकमेकांशी बोलत आहेत. पार्थच्या घरचे आणि नंदिनीच्या घरचे एकमेकांशी बोलत असतात, तेव्हा त्यांचा जुना विषय निघतो. पार्थचे वडील नंदिनीच्या वडिलांना बोलत आहेत आणि ते म्हणतायत, की "माझा तुझ्यावर अजिबात राग नाहीये आणि तुझ्या वसुताईवर देखील राग नाहीये. आफ्टर ऑल तिने तिच्या नवऱ्याला गमावलं होतं, त्यामुळे तिच्या मनामध्ये थोडा राग असणं शक्य आहे." तेव्हा नंदिनीचे वडील म्हणतात, की "ते खरं आहे. अजूनही तिच्या मनामध्ये राग आहेच. पण आता आम्ही मात्र सगळं विसरून गेलेलो आहोत आणि तुला माहिती आहे ना, या सगळ्या केसमध्ये मी तुझ्या बाजूनं ठामपणे उभा होतो." तेव्हा पारचे वडील म्हणतात, "ते मला चांगलं माहिती आहे. पण आता वसुधाईच्या मनातला राग कधी जाणार नाही, हे देखील मला माहिती आहे. पण आता तो विषय संपून गेला आहे आणि आता तो विषय आपण काढायला नको, असं नंदिनीच्या वडिलांचं मत असतं. तेव्हा पारचे वडील देखील म्हणतात, की आता आपण विषय तो सोडूनच देऊया आणि तो विषय बाजूला ठेवून दोघेही आता जुन्या गोष्टीवर न बोलता नव्या गोष्टीवर बोलूया, असा विचार करून नव्याने नवीन संबंध सुरू करायचे, असं त्यांनी ठरवलेलं असतं. आता कित्येक दिवसानंतर आपण एकमेकांना भेटलेलो आहे, तर जुन्या जखमा आणि खपल्या काढण्यापेक्षा आपण नवीन गोष्टीवर बोलूया. आपली नवीन पिढी देखील आता मोठी झालेली आहे, त्यांच्याविषयी बोलूया, असा विचार त्या दोघांच्या देखील मनामध्ये येत असतो. पार्थच्या वडिलांना देखील हा विषय पटलेला असतो. ते म्हणतात, की "अगदी बरोबर आहे. आपण आता जुनं काहीच काढायला नको, कारण सगळं जुनं संपून गेलेलं आहे. आता तेच-तेच विषय बोलण्यात काही अर्थ राहिलेला नाहीये. आपण आपल्या बिझनेसवर देखील बोलू शकतो." असा विचार करून बाकीच्या जुन्या गोष्टी त्यांनी न बोलायचं ठरवलंय. तर इकडे पार्थ आणि नंदिनी एकमेकांच्या जवळ असतात. ही गोष्ट मात्र शनयाला पटत नाही. शनया स्वतः पार्थच्या जवळ जाते आणि स्वतःची ओळख करून देते आणि सांगते, "भोसले कन्स्ट्रक्शनचे मालक यांची कन्या म्हणजे मी शनया आहे." हातात हात देऊन ते त्याला बोलायला लागते. तेव्हा नंदिनीच्या लक्षात येतं, की शनयाला आपण इथं थांबलेलो काही पटत नाहीये. कारण शनया त्याच्याशी एकदम जवळ जाऊन बोलत असते, त्याला मिठी मारत असते आणि त्याला सांगत असते, की "मी देखील कन्स्ट्रक्शनचं काम करते. त्याचबरोबर तुझं कन्स्ट्रक्शन कुठं चालू आहे, या विषयावर ती बोलायला लागते." तेव्हा नंदिनीला मात्र अनकम्फर्टेबल वाटतं. आपण इथं थांबायला नको, कारण यांचा वेगळा विषय चालू आहे, असा विचार करून नंदिनी पार्थला म्हणते, की "तुम्ही दोघे बोला, तुमचं बिझनेस तर बोलणं चालू आहे." आणि नंदिनी पलीकडे जायला लागते. पण आता पार्थचं सगळं लक्ष मात्र नंदिनीकडे असतं आणि इकडे शनया मात्र त्याला सोडत नसते. शनया बिझनेसच्या काही गोष्टी त्याच्याबरोबर बोलत असते. पार्थ तिच्याकडे बघत असतो, पण खरं तर पार्थचं सगळं लक्ष हे नंदिनीकडे असतं.
ही गोष्ट आता शनयाच्या देखील लक्षात आलेली असते. शनया त्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगत असते आणि विचारत असते, की "म्हणजे हे समजलं का तुम्हाला?" तेव्हा पार्थ डबल-डबल तोच प्रश्न विचारत असतो. सॉरी माझं लक्ष नव्हतं. परत एकदा तुम्ही सांगाल का?" असं तो म्हणतो. तेव्हा शनया म्हणते, "मला असं वाटतंय तुमचं माझ्याकडे अजिबातच लक्ष नाहीये." तेव्हा पार्थला कळतं, की शनया आपल्याशी बोलते, पण आपलं लक्ष मात्र सगळं नंदिनीकडे आहे. तेव्हा तो म्हणतो, "सॉरी, काय ना, माझं तुमच्याकडे खरोखरच लक्ष नाहीये." शनया म्हणते, "ते सगळं समजतंय." तर इकडे जीवाने काव्याला जवळ बोलावलेलं असतं आणि एका साईडला बोलून तो तिच्याशी गप्पा मारत असतो. काव्या मात्र खूप अनकम्फर्टेबल होत असते. काव्याला भीती वाटत असते, की आपल्या दोघाला कोणी जर एकत्र बघितलं तर काय होईल? तेव्हा जीवा सांगतो, "असं काही होणार नाहीये." इकडे शनया आणि पार्थ एकमेकांशी बोलत असतात. शनया पार्थला सांगत असते, की "माझे बाबा देखील मला बिझनेसमध्ये सहभागी करून घेतात आणि बिझनेसमधल्या बऱ्याचशा गोष्टी मला कळतात. कन्स्ट्रक्शन लाईनमधल्या बऱ्याचशा गोष्टी मला समजत आहेत." पार्थला मात्र शन्याचं काहीच ऐकण्यात इंटरेस्ट नसतो. पार्थचं सगळं लक्ष फक्त आणि फक्त नंदिनीकडे जात असतं. नंदिनी आता तिच्या दुसऱ्या मैत्रिणीशी बोलत असते. तिचं हसणं, तिचं बोलणं, तिचं वागणं पार्थला अगदी भुरळ घालत असतं. जीवा आणि काव्या देखील एकमेकांशी बोलत असतात, पण काव्या मात्र जीवावर थोडीशी चिडलेली असते. असं मला एका बाजूला बोलवायची काय गरज होती? जर का कोणी पाहिलं तर काय होईल? ही गोष्ट तुला समजते का जीवा? जीवा म्हणत असतो, की इकडं कोण येणार नाही. त्याची तू काळजी करू नको आणि बघितलं तर म्हणतील हे एकमेकाच्या ओळखीचे असतील, बोलत असतील एकमेकाला. 2 मुलं-मुली बोलायला लागले म्हणजे त्यांच्यात प्रेमच असतं, असं काही नसतंय. असं तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण काव्या मात्र म्हणत असते, आपल्यात काय आहे ना, ते आपल्याला माहीत आहे. त्यामुळं आपण इथं असं थांबायला नको, कारण मला या गोष्टीची भीती वाटते. जीवा तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. पण काव्याला मात्र भीती वाटत असते, की जर का ताईनं बघितलं तर खूप मोठा राडा होईल. म्हणून ती तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे पार्थ आता शनयाच्या बोलण्याने बोर झालेला असतो आणि तो नंदिनीकडे येण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो नंदिनीच्या जवळ जात असतो. ही गोष्ट शनयाच्या पण चांगलीच लक्षात आलेली असते. शनयाला ही गोष्ट पटलेली नसते, कारण शनयाला एकटं ठेवून पार्थ हा नंदिनीकडे चाललेला आहे. शनया या गोष्टीमुळे थोडीशी चिडलेली देखील असते आणि त्याच वेळेला शनया त्याच्याकडे जात असताना तिचा एका वेटरला धक्का लागतो आणि वेटरच्या जवळचं ज्यूस हे एका आजीच्या अंगावर सांडतं आणि ती आजीची साडी त्या ज्यूसने पूर्ण भिजली जाते. पण शनया मात्र वेटरला दोष देऊ लागते. त्याचबरोबर शनया त्या आजींना देखील दोष देऊ लागते आणि म्हणते, "ही इथं बसण्याची जागा आहे का?" आणि वेटरला देखील ती बोलते, की "या ठिकाणी फूड सर्व्ह करायचं नाही असं ठरलेलं होतं ना." तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि परिस्थिती सगळी हँडल करते. ती म्हणते, की "असू द्यात, आता सांडलं असेल तर काही काळजी करू नका." त्याचबरोबर आजीच्या अंगावर सांडलेलं ज्यूस ती टिश्यू पेपरनं पुसून घ्यायला लागते. त्याचबरोबर वेटरला सांगते, की "असू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. सांडलं असेल तर असू द्या." पण तेव्हाच त्या नंदिनीकडे लक्ष जातं, ते म्हणजे पार्थच्या आई-वडिलांचं. ती किती शांतपणे गोष्टी हँडल करते आहे. त्याचबरोबर तिच्या मनामध्ये लोकांविषयी किती प्रेम आणि आदर आहे, हे देखील पार्थच्या आई-वडिलांना दिसतं आणि त्याच वेळेस नंदिनी त्यांच्या अगदी मनात भरलेली आहे. नंदिनी आजींना दुसरीकडे बसवते. तेव्हा पार्थ देखील मदतीला येतो. पार्थ देखील त्या आजींचा हात धरतो आणि त्यांना साईडला बसवतो. नंदिनीच्या मनामध्ये लोकांविषयी किती प्रेम आहे, कणव आहे, दया आहे, ही गोष्ट पार्थच्या आई-वडिलांना देखील कळलेली असते आणि पटलेली देखील असते. पार्थ आणि नंदिनी एकमेकांना किती समजून घेत आहेत, दुसऱ्याची मदत करत असताना देखील ते एकमेकांना किती छान बोलत आहेत, ही गोष्ट त्या दोघांना लक्षात आलेली असते. इकडे तर आजी नंदिनीचे आभार मानते, तर शनया म्हणते, "तुमची चूक आहे. तुम्ही इथं बसायलाच नाही पाहिजे होतं आणि खरी चूक तर त्या वेटरची आहे. त्याने इथे फूड सर्व्हच नाही करायला पाहिजे होतं." तेव्हा आजी चिडतात आणि म्हणतात, "शनैया तुझी चूक आहे. तुझाच धक्का लागला होता, त्याचमुळं इथं ते सांडलेलं होतं आणि त्याचमुळं माझी साडी भिजली होती." तेव्हा पार्थ आणि नंदिनी त्या आजींना म्हणतात, "ठीक आहे, आता सगळं झालंय ते होऊन गेलेलं आहे." शन्याला मात्र या झालेल्या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. कारण या गोष्टीमुळे पुन्हा एकदा नंदिनी आणि पार्थ एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि ते दोघं एकमेकांना सोडतच नाहीयेत, ही गोष्टसुद्धा तिच्या लक्षात आलेली असते. तेव्हा पुन्हा एकदा नंदिनी पार्थच्या जवळ येते आणि अक्षरशः आता त्याच्या हातालाच धरते आणि म्हणते, "मला तुमच्याशी बोलायचं आहे." पार्थ म्हणतो, "एक्सक्यूज मी, तुम्ही माझ्या हाताला का धरताय?" तेव्हा ती म्हणते, "मी तुझी मैत्रीण आहे, तर मी तुझ्या हाताला धरू शकते ना. प्लीज माझ्याबरोबर चल." असं म्हणून तिने चक्क त्याच्या हाताला धरून ओढत-ओढत त्याला साईडला आणलेलं असतं. नंदिनीला देखील ही गोष्ट पटलेली नसते. पार्थ शन्याला म्हणतो, "तुम्हाला नक्की काय बोलायचंय ते सांगा." तेव्हा शन्या म्हणते, "असं काही विशेष बोलायचं नाहीये. फक्त तुमच्याबरोबर मला वेळ घालवायचा आहे. तुम्हाला माहिती आहे का या सगळ्या पार्टीमध्ये सगळ्यात हँडसम कोण आहे? या सगळ्या पार्टीमध्ये हँडसम तुम्ही आहात. मला तुमच्याबरोबर सेल्फी घ्यायची आहे." असं म्हणून ती त्याच्याबरोबर सेल्फी घेऊ लागते.
पण पार्थ मात्र भलताच अनकम्फर्टेबल झालेला असतो. कारण त्याला शन्याचं चाललेलं वागणं अजिबात पटत नसतं. तो शन्याला टाळण्याचा प्रयत्न करत असतो. पण शन्या मात्र त्याला अजिबात सोडत नसते. ती सतत त्याच्या जवळच फिरत असते आणि त्याला चिटकून त्याच्याजवळ उभारत असते. इकडे काव्या आईस्क्रीम खात असते आणि त्याच वेळेला जीवा देखील तेथे आलेला आहे. काव्या एकटी असते, त्यामुळे जीवा तिथं आलेला असतो आणि म्हणतो, "आम्हाला तर कोणी आईस्क्रीमला विचारत पण नाहीये. आता माझं उष्ट आईस्क्रीमसुद्धा तुला मी देणार नाही. कारण तुला माहिती आहे, उष्ट आईस्क्रीम देणं हे किस करण्यापेक्षा सुद्धा जास्त रोमॅन्टिक असतं, असं तुला वाटतं आणि त्यामुळं मी हे करणार नाही," असं तो बोलत असतो. खरं तर त्याला ते उष्ट आईस्क्रीम तिला खाऊ घालायचं असतं. पण ती मात्र ते खाणार नाही हे त्याला माहीत असतं. तो तिला म्हणतो, की "काव्या, तू किती अनरोमॅन्टिक आहेस गं." तर ती म्हणते, "तू जरा अति करतोयस असं तुला वाटत नाही का? आपण इथं सगळ्या लोकांमध्ये आहोत आणि इथं जर का मी तुझं उष्ट खाल्लं तर सर्वांना समजणार आहे." पण हे बोलायच्या आतच त्याने एक चमचा तिच्या तोंडात घातलेला असतो आणि त्यामुळं काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. काव्याच्या देखील चेहऱ्यावर स्मितहास्य आलेलं असतं आणि तो म्हणतो, "आता एक चमचा मी खातो. आता हा चमचा खूपच गोड लागणार आहे." तर इकडे पार्थ आता नंदिनीच्या जवळ आलेला असतो. नंदिनी म्हणते, "शन्याबरोबर बोलणं झालंय वाटतं." तो म्हणतो, "मला कळतच नाहीये की ती इतकं माझ्याशी का बोलते? खरं तर मला तिच्याबरोबर खूप अनकम्फर्टेबल वाटतंय." तेव्हा ती म्हणते, "मग तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय कोणाबरोबर?" पार्थ म्हणतो, "मला ज्याच्याबरोबर कम्फर्टेबल वाटतंय ना, मी त्याच्याजवळ येऊनच बोलत असतो. नाहीतर मी तिथंच थांबून तिलाच बोललो असतो ना." तेव्हा नंदिनीला कळतं की पार्थला फक्त आपल्याबरोबर बोलण्यात इंटरेस्ट आहे आणि आपल्याबरोबरच त्याला कम्फर्टेबल वाटतंय. दोघेही एकमेकाकडे बघून हसायला लागतात. मगाशी झालेल्या घटनेबद्दल पार्थ म्हणतो, की "बरं झालं तुम्ही त्या आजीची मदत केली." तेव्हा ती म्हणते, की "मला असं कोणाचीही मदत करायला खूप आवडतं." खरं तर पार्थला काहीतरी विषय काढून तिच्याशी बोलायचं असतं आणि नंदिनी देखील त्याच्याशी हसत-खेळत बोलत असते. पण हे सगळं जेव्हा शन्या पाहते, तेव्हा तिला ते काही पटत नाही. ती आता डायरेक्ट तिच्या वडिलांजवळ गेलेली असते आणि त्यांना म्हणते, की "तुम्हाला तो हँडसम मुलगा माहिती आहे ना, पार्थ, मला तो आवडलेला आहे." असं तिचं बोलणं ऐकून डॅड म्हणतात, "अगं हो, जरा अगोदर त्याला समजून तरी घे." ते म्हणते, "नाही डॅड, आता मला त्याच्याशी लग्नच करायचंय." तेव्हा ते हसायला लागतात आणि म्हणतात, "असं डायरेक्ट लगे लग्नाचा विचार करू नको. अगोदर तू त्याला नीट समजून घे, त्याच्याशी बोल. पार्थ तसा माझ्या मित्राचाच मुलगा आहे, त्यामुळं तुझं ते देखील स्वप्न पूर्ण होऊ शकतंय. पण अगोदर तू त्याला समजून घे. डायरेक्ट लग्नाचा विषय काढू नको." असं त्यांनी तिला समजावून सांगितलेलं असतं. पण इकडे पार्थ आणि नंदिनी एकमेकाशी एवढं कम्फर्टेबल होऊन बोलतायत हे पाहून पार्थचे आईवडील मात्र खुश झालेले असतात. हे दोघं म्हणजे अगदी लक्ष्मीनारायणाच्या जोड्यासारखे दिसतायत असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तर इकडे भोसले कन्स्ट्रक्शनचे मालक म्हणजे स्वतः भोसले आणि शनिया हे देखील पार्थशी लग्न जमवलं पाहिजे याच गोष्टीवर बोलत असतात. शनिया वडिलांना सांगत असते की पार्थ मला खूप आवडलेला आहे आणि तो एके दिवशी चमकणारा हिरा आहे हे माझ्या नजरेने हेरलेलं आहे आणि या पार्टीतली सगळ्यात मौल्यवान वस्तू माझ्याकडेच असली पाहिजे असं मला वाटतंय, त्यामुळे मला पार्थशी लग्न करायचंय. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रम्याने पार्थसाठी एक गिफ्ट दिलेलं आहे. रम्याला असं वाटतंय की पार्थने आपलं प्रेमाचं प्रपोजल मान्य केलेलं आहे आणि त्यामुळं तिने आता त्याच्यासाठी एक सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे. पण पार्थला माहीत नाहीये या पाकिटामध्ये काय आहे. पार्थला हे देखील माहीत नाहीये की रम्या त्याच्यावर प्रेम करते. तर इकडे नंदिनी आरुषीला सांगते की काव्याने जे केलंय ते चुकीचं केलेलं आहे. तिने त्या मुलाला मारायला नाही पाहिजे होतं. तू उद्याच जाऊन त्याची माफी माग आणि आरुषी आता त्याची माफी म्हणजे युगची माफी मागायला आलेली आहे. युगच्या जवळ ती जाते आणि काल झालेल्या प्रकाराबद्दल मी सॉरी म्हणते असं ती त्याला बोलते. पण युगला मात्र खूपच राग आलेला आहे. युग अजूनही तिच्यावर चिडलेला असतो. युगने मात्र ही गोष्ट मिटवलेली नाहीये. युगने स्वतःच्या गाडीने जोरात चिखल उडवून सगळा चिखल आरुषीच्या अंगावर टाकलेला आहे. आरुषी या गोष्टीमुळे पुरती हादरून गेलेली आहे. कारण ती तर आता माफी मागायला आली होती. पण आता युगने मात्र तिच्या अंगावर चिखल उडवलेला आहे आणि त्या चिखलाने ती सगळी बरबटून गेलेली आहे. विषय मिटण्याच्या ऐवजी तो वाढलेलाच आपल्याला पाहायला मिळतोय. तर इकडे काव्या आणि जीवा एकमेकांशी बोलत असतात. जीवाला यायला उशीर झालेला आहे त्यामुळे काव्या चिडलेली असते. "तू लवकर का येऊ शकत नाही?" असं ती त्याला बोलत असते आणि तेव्हा जीवाच्या तोंडातून जातं आणि समज मी एखाद्या वेळेस आलोच नाही तर? तेव्हा ती त्याचं तोंड दाबून धरते आणि म्हणते की परत असं कधीसुद्धा बोलायचं नाही. जीवाचं असं कधीच पुन्हा न येणं म्हणणं हे मात्र काव्याला खूप लागलेलं असतं. ती त्याला समजावून सांगते, "आपल्या नात्यामध्ये तुम्हाला कधीही सोडून जायचं नाही, लक्षात ठेव." इकडे घरी पार्थचे आई-वडील पार्थच्या लग्नाविषयी बोलत असतात. तेव्हा पार्थला वाटतं, की शन्याशी आपलं लग्न जमवलं जात आहे म्हणून तो म्हणतो, "आत्ताच मला लग्न करायचं नाहीये." तेव्हा पार्थची आई म्हणते, "आणि मुलगी नंदिनी असेल तर चालेल का?"
तेव्हा त्याला कळले की आपलं लग्न नंदिनीशी जमवलं जात आहे आणि तेव्हा तो एकदम खुश होतो आणि पार्थ आता लग्नाला तयार आहे असं देखील त्याने सांगून टाकलेलं आहे. पार्थच्या आई देखील समजले की पार्थला नंदिनी खूप आवडते. नंदिनी ही त्यांच्यासुद्धा डोळ्यात भरलेली आहे आणि त्यांना देखील तीच सून करायची आहे. पण आता नियतीच्या मनात काय आहे ते आपल्याला पुढील भागातच समजणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.